भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, संत गोरोबा काका महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. रणिदंडोनी रावणासी सावध करावे सौमित्रासी, राम आला ती स्नेहेसी जीवी जीवासी जीवन, राम जगाचे जीवन राम जीवाचे चिद्घन, सखात्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्मा. आता आपण पहिल्या अध्यायात ऐकले की लक्ष्मणाला शक्तीचा भेद झालेला आहे आणि आता प्रभू रामचंद्र आपल्या भावाला रावणाला पळवून लावला आणि आता आपल्या भावाचा स्नेह म्हणजे मयाळूपणाने उठवायला आलेले आहेत. आणि लक्ष्मणाला काय म्हणते ते ऐका. तोची राम स्वयापन वाचवावया लक्ष्मण, कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्यासी कल्पांती मरण सेना, राम निज ज्ञानी अति समर्थ तोही वानराचे विचारात, अनुसरला स्वयंव्रतात अनुचरित लक्ष्मी. आता आपल्या भावाला मरण नाही ही सुद्धा मनात विचार केला प्रभू रामचंद्रांनी, तरी पण जगाला वानराला विस्मय वाटू लागला की लक्ष्मणाला शक्ती लागलेली आणि मूर्छा येऊन पडलेली आहे, ती आता कसं होत काय नाही हे ऐकण्यासाठी आणि प्रभू रामचंद्र कसं सांगते त्या बघण्यासाठी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाजवळ येऊन थांबलेले आहे. भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन, तरी मनुष्य नाटे विटंबन स्वयापन दावित, विखळ देखोनी लक्ष्मण जानोनी भविष्याचे चिन्ह, व्रथा करी विलपन तेही लक्ष्मण अवधारा. प्रभू रामचंद्र तर महागडचं पुढचं म्हणजे देवाला काही सांगायची गरज नसती, महागडचं नाही ना पुढचं नाही सगळं त्यांच्यापासून आज्ञात असते, तरी पण जगाला दाखवण्यासाठी वृथा रडायला वृथा मया करून दाखवायले वृथा आपल्या भावाला समजवण्याचा उठवण्याचा प्रयत्न करू लागले प्रभू रामचंद्र. लक्ष्मण देखून रुधिरोक्षिता धरणी सुशेनाचा हात, बंधू स्नेहे कळवळीत काय बोलत श्रीराम, प्राणा परिस अधिक जाना सखा बंधू लक्ष्मण, मज एकले सांडून स्वयंप्रयाण मांडिले. आता प्रभू रामचंद्र आपल्या गुरुला सुशेषणाला म्हणू लागले की लक्ष्मणाला काय झालंय बघा, काय म्हणावं लागल, काय कसं उठवावं लागल असं म्हणून विचारण्यापायी प्रभू रामचंद्र आता सुशेषण वैद्याला घेऊन आलेले आहेत. सखे बंधू दोघे जण एरांचा आश्रय धरून वना निघालो आपण, पितृवचन पाळावया वचन एके सुशेना, लक्ष्मणे वेचलिया प्राणा, मज चाड नाही निज प्राणा ये राजना काय चाड. सुशेनाला प्रभू रामचंद्र म्हणाले की आम्ही दोघं जण वनाला एकमेकाचा प्राण वाचवण्यासाठी अगर एकमेक सोबत आलो होतो आणि आता माझ्या लक्ष्मणाला शक्तीचा भेद झाला आहे आणि आता ह्याच्या पुढे मी काय करू असं म्हणून सुशेनाला प्रभू रामचंद्र म्हणू लागले. बुडाले धैर्य वीर्य बुडाले माझे परम शौर्य, बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला, बुडाली माझी धृती कीर्ती बुडाली माझी शौर्य शक्ती, बुडाली माझी परम ख्याती बंधुनी चिती अंतरला. हे सुशेना माझ्या लक्ष्मणाला अशी मूर्छाली शक्ती लागली आणि आता माझं सगळं धैर्य शौर्य सगळं बुडालं आणि आता मी काय करू असं म्हणून सुशेनाला प्रभू रामचंद्र म्हणू लागले. नेत्रा येतसे अंधारी गात्रे कापती थरथरी, मनुष्य न धरावे करी धीर निर्धारी न धरावे, प्राण जाती विकाळा मती न स्मरे अनुमाळ, वाचा जातसे बरळ शरीर चळचळ कापत. लक्ष्मणाच्या ह्याच्यानं प्रभू रामचंद्राला जास्तच विवळ झाले शरीर, वाचा बोला येईना म्हणा येईना आणि दुःख दाखवायला सुद्धा येईना असं प्रभू रामचंद्रांना अति दुःख झालेलं आहे. आपल्या भावाला शक्ती लागली म्हणून जास्तच प्रभू रामचंद्र विवळतेचं बोलू लागले. आता मज युद्धाचे कार्य कोण यश कोण घे आपण, कोण कार्य बधून रावण बंधू लक्ष्मण अंतरला,
चाड नाही विजयव्रती, चाड नाही धृती गती, चाड नाही यश कीर्ती, बंधुनी चिती अंतरला. माझा लक्ष्मण अंतरला आता मला विजयाची चाड नाही, अगर माझ्या औदर्याची चाड नाही, शक्तीची चाड नाही असं म्हणून प्रभू रामचंद्र जास्तच दुःख व्यक्त करू लागले. जीविताची चाड कोण, उभयच मी सांडीन प्राण, या जिन्याचे सुख कोण, बंधू लक्ष्मण अंतरला. धाव पाव रे लक्ष्मणा, काय करीतोसी प्रयाणा, मज सोडोनी दिनवदना, कोण्या स्थाना जातोसी. अरे लक्ष्मणा, मला सोडून कसा गेला, धाव पाव, मला बोल, मला बघ, मला भेट असं म्हणून प्रभू रामचंद्र जास्तीच दुःख व्यक्त करू लागले. आपल्या भावासाठी त्यांचा जीव म्हणजे दुःखानं व्याकुळ झाला. वनी मी पिढीला सेरे उपवासी, म्हणून या रुसून जातोसी, की युद्ध करिता भागलासी, म्हणून जासी विसावया. इंद्रजिता सारी कारण योद्धा, रणिश्रमलासी तू करिता द्वंदा, की सीता बोलली अपवादा, त्या विषादा मानिले. ए प्रभू लक्ष्मणा, तू आता वनात येताना शिनलास का, माझ्यासाठी माझ्यावर रुसलास का, मी तुला कधी खाल्लं पेलं असं काही विचारलं नाही, आणि अजून तू मला सीताला इकडं इंद्रजितासारख्या महायोद्ध्याला मारलं तरी सुद्धा तुला एवढा शिन आला नाही ना, आता का गप्प बसलास रे लक्ष्मणा असं म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणाची विनवणी करू लागले. लक्ष्मणा ये रे परतोनी मज भेट दे रे, मजवरी रुसलासी का रे, दोघे वनीचे सांगाती, तुझ विन न घे जीवाना, सर्वतन सेवी अन्न, न करी अयोध्या गमन, उभ्या प्राण सांडीन. ए लक्ष्मणा, तू उठ रे बाळा असं म्हणण्याचा प्रभू रामचंद्राचा उद्देश आहे का, तर तुझ्यासोबत मी वनाला आलो होतो आणि तू आता दुःखाने एवढा विवळ झालास की मला काही बोलताच येणार, त्याच्यासाठी उठ उठ म्हणून असं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणू लागले. सीता न लगे मज सर्वाता, काय तोंड दाखवू त्या भरता, काय उत्तर देऊ तिघी माता, बंधू सर्वता अंतरला. शत्रुघ्न मज पुसेल तेव्हा, काय मी सुख दाऊ तेव्हा, गेला सर्व सुखाचा ओलावा, जीवी जीवा कांत. आता मी महागारी जर परत गेलो तर माझ्या तिघी माताला मी काय सांगू, भरताला काय सांगू, आणि वनवासाहून आला म्हणून असं अयोध्याला कोणच्या तोंड दाखवू, असं काय म्हणून जाऊ असं म्हणून प्रभू रामचंद्र म्हणू लागले. लक्ष्मणाला अनेक प्रकारच्या विनवण्या करून उठवण्याचा प्रयत्न करू लागले. मनोनी घातली लोळानी, अंग टाकिले धरणी, लक्ष्मणे मोकैलिले राणी, कोण शिरानी जिन्याची, वक्षस्थळ पिटी हाते, डोई पिटी धरणी ते, विकळ जाता सर्व सामर्थ्य, सुशेने ते धरियेले. अति दुःख झाल्यावर आपण कसं कपाळ पिटून रडताव, असं छातीवर मारून रडताव, तसं देव सुद्धा आपल्या जगाला दाखवण्यासाठी भावाभावाचं प्रेम कसं असावं असं दाखवण्यासाठी सुद्धा देव ही सगळं वृथा सगळं करून दाखवले, की आपण बी रामायणामधून काहीतरी शिकावं, काहीतरी करावं, इकीनं राहावं, ह्यासाठी हे रामायण आहे, आणि हे ऐकून आपल्या जीवाला काहीतरी बोध घ्यावा असं प्रभू रामचंद्र आपल्या भावाला विनवणी करू लागले. महामेरू कडाडीता, की धैर्याचा स्तंभ पडता, की तारू समुद्री बुडता, झाला राखता सुशेन, मरतया अमृतपान, की दुकालिया मिष्टान्न, की अवर्षणी वर्ष घन, ते विवचन सुशेनाचे. आता सुशेनाला सांगू लागले की मी आता काय करू, पर्वतासारखं माझ्यावर डोंगर दुःखाचा कोसळलेला नाही, ह्याच्या हातात मी काय करू असं म्हणून सुशेनाला प्रभू रामचंद्र विचारू लागले. एके स्वामी रघुनंदना, तू सर्वदा पै सावधान, बंधू वैकल्य आसना, वासना जाना, जनी मना धरितोसी, उभा राहोनी चमुमुखासी, चिंतेशी बाण हृदय घेसी, तेने अत्यंत दुखी होसी, ऐसे मानसी न धरावे. हे प्रभू रामचंद्र, तू सगळ्याच दुःख सहन करणारा म्हणणार आहे, सगळ्याला ही सगळ्यात ज्ञात आहे, तरी तू असं दुःखाचं चिंता करू नको असं म्हणून प्रभू रामचंद्र सुशेन प्रभू रामचंद्रला सांगू लागले.